आपल्याला संकेत दिले होते संकेतने, परंतु एकतर्फी किल्ला लढवला. संजूने मॅन ऑफ द मॅच मिळवली, जॉय संघाने विजय मिळवला आणि तदनंतर मात्र लगेचच दुसरी मॅच मात्र ऑन होतीये. एका बाजूला संजय बॉईज आणि एका बाजूला आहे टीम कट्टा बॉईज श्यामनगर. अशी आज स्थानिक अंतर्गत क्रीडा स्पर्धेची ही असलेली सकाळच्या सत्रातील क्रिकेटच्या रणसंग्रामाला मात्र सुरुवात झाली आहे. संकल्प चषक 5वं पर्व जॉली क्रीडा मंडळ दिवस रात्र अंडरआर्म क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन आज संकल्प आपल्यामध्ये नाहीये. नक्कीच खंत वाटते येथील प्रत्येक खेळाडूला, त्यांच्या मित्रपरिवाराला, परंतु संकेतच्या आठवणींना उजाळा देत आज ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. दहीहंडी पथकाचं त्यांचं असलेलं प्रतिनिधित्व, जय जवान गोविंद पथकासाठी, जॉली क्रीडा मंडळासाठी साई भक्त म्हणून देखील त्यांची ओळख, असे संकल्प. मॅच चालू होते. पहिला गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर. इथे टॅप केलाय सलामीवीर सुशांतच्या माध्यमातून. सुशांतचा विचार करता स्थानिक क्रिकेट खेळतात, व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतात. आज अलीकडचीच सिद्धी पेकरच्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला देखील पाहिलं होतं. आज स्थानिक क्रिकेटच्या माध्यमातून स्वतः मात्र इथे खेळताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल व्हाईट बॉल. जोगेश्वरी परिसर पाहता अनेक खेळाडू आहेत, अनेक संघ आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, एक दिवसीय दिवस रात्र आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा पर्व 5वं जानेवारीच्या महिन्यातील पहिली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. आज पंच म्हणून कामगिरी, दोन पंचांचं मात्र हे नेतृत्व आपल्याला लाभलंय. फुलटॉस बॉल घेतलाय, लेग फाईनला दिशा दिली आहे. 1 to 4च्या क्रिकेटमध्ये नक्कीच या स्ट्रोकला खूप महत्व दिलं जातं. हे स्ट्रोक तुम्हाला आखायचे आहेत. इथे टॅप केलाय एक चांगला सुशांतच्या माध्यमातून सिंगल रनांसाठी. कॅल्क्युलेटिव्ह खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. टॉस झाला, प्रथम टॉस जिंकत असताना बॅटिंगचा निर्णय घेतलाय संजय बॉईज संघाने. इथे आणखी एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा मात्र कुठेतरी धनेशच्या गोलंदाजी मार्कवर पहिलीच ओव्हर हातात असताना चुका करताना पाहायला मिळतोय. व्हेरी गुड जज, क्या बात आहे. हे जजमेंट देखील खूप कौशल्यपूर्ण पाहायला मिळालं. या जजमेंटला देखील आपण दाद देणं गरजेचं आहे. एखादं जजमेंट जर चुकतंय, उजवी डावी यष्टी कोणतीही यष्टी उद्ध्वस्त होऊ शकते. ओहो संकेत, म्हणजे एका वेळ आपण ज्यावेळेस क्रिकेटच्या पटलावरती एक एक मॅचचा प्रवास, एक क्रीडा स्पर्धा ज्यावेळेस खेळतो ना, तो अनुभव आपल्यापर्यंत येतो ना, त्या अनुषंगाने अशा काही गोष्टी आपण आपोआप मात्र आपल्या कौशल्याला पात्र ठरतो. इथे मात्र चान्स घ्यायचा होता, फुटवर्क चांगला होता, बॅटने कडा घेतली, पुन्हा एक सिंगल रन मिळतो डिक्लेअर स्वरूपातील. आज दुपारच्या सत्रामध्ये समालोचन कक्षामध्ये मुंबईचा समालोचनाचा आवाज, मुंबईचा आपला बुलंद आवाज सागर मोरे सर देखील दाखल होतील. लास्ट बॉल 1 to go. एक ओव्हर झाली. एक ओव्हरच्या दरम्यान गोलंदाज धनेशच्या ओव्हर नंतरच्या धावा आल्यात. दहा रन झाले. तर पहिल्या ओव्हर दरम्यानच्या धावा ज्या आल्यात त्या तसं पाहता गोलंदाजाने मात्र केलेल्या चुका आणि फलंदाजाने त्यातून निर्माण केलेली धावा 10 रन. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी सहकार्य केले, अनेकांची उपस्थिती असेल, त्या सर्वांचं स्वागत आहे, त्या सर्वांचा आभार आहे. सन्माननीय भालचंद्र अंबुरे साहेब या विभागातील
माननीय नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच साखरा ग्लोबल लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य केलंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. शैलीजी गुरव, आशिष मोरे, तसेच ट्रॉफीसाठी केलेलं सहकार्य मायकल डिसा यांनी देखील आम्हाला ट्रॉफी दिली. अर्थातच कैलासवासी देवेंद्र पेंढारकर यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं स्मरणार्थ आज त्यांनी ट्रॉफी दिली. टॅप केलाय, सिंगल रन मिळतोय. तसेच किरण माने, महेश सावंत, आपले जय जवान गोविंद पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळेजी, रुपेश वाजे, सुदर्शन हॉटेल रुपेश हेगडेजी यांनी सहकार्य केलंय. सागर साळुंके यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. दिनेश गोसावी, प्रशांत सूर्यवंशी. इथे मात्र व्हाईट बॉल. योगेश मोहिते, साई कृपा स्नॅक्स कॉर्नर, तसेच राजेश हेगडे, एनएक्स सुदर्शन हॉटेल, अभिषेक शिंदे, मनोज सकट, सनी चोप्रा, संकल्प बॉईज क्रिकेट क्लब. इथे आणखी एक व्हाईट बॉल. तसेच कैलासवासी वैशाली विलास बाळटक्के यांच्या स्मरणार्थ श्री कमलेश विकास पालव यांनी देखील आम्हाला सहकार्य केले. तसेच कैलासवासी शंकर भिवा नारकर यांच्या स्मरणार्थ सामनावीरचे पुरस्कार. असे अनेकांनी या क्रीडा स्पर्धेला एक रंगरूप दिले, सहकार्य केले. आपली म्हणून या क्रीडा स्पर्धेसाठी आपला असलेल्या योगदानाचा वाटा मात्र त्यांनी दाखवलंय. म्हणजे उत्तरोत्तर प्रगती करत असलेली क्रीडा स्पर्धा, प्रत्येक वर्षाला काहीतरी नाविन्य, प्रत्येक वर्षीला काहीतरी वैशिष्ट्य, अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, चान्स घेतलाय मिड विकेटच्या माध्यमातून. विकेटची संधी होती नॉन स्ट्राईक एंडला, परंतु सिंगल रन मिळतोय. आणखी एक व्हाईट बॉल. धावांचं गणित उलगडलंय, धावांचा आकार बदललाय आणि त्यात एक्स्ट्रा रनांची भर इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एक टॅप केलाय. अपील होतीये, परंतु तितकंसं काही दाद मिळत नाहीये. बॅटने कट झाली का यावरती किपरला धनेशला मात्र शंका होती. डॉट बॉल. इथे पुढे खेळण्याचा प्रयत्न, अगदी पहिली विकेट मार्गी लागली. सुशांतच्या माध्यमातून मनगटाचा वापर करून बॅटच्या रडार मध्ये बॉल घ्यायचा होता, ती त्याची असलेली खेळी मात्र संपुष्टात आली आहे. वाईडला रन आहे सर, सर वाईडला रन आहे, रन आहे वाईडला. रन मिळतोय, बॉल काउंट होतोय, विकेट काउंट होतोय. अंडरआर्मचं क्रिकेट, अंडरआर्मचं पर्व, संकल्प चषक पर्व 5वं, आपली सर्वांची हवीहवीशी असलेली ही क्रीडा स्पर्धा आज मात्र आपल्या भेटीसाठी आली आहे. गेल्या अनेक दिवसांचा असलेला हा क्रीडा स्पर्धेचा संकल्प आज मात्र निश्चित झालाय. ही मार्गी लागली क्रीडा स्पर्धा. टॅप केलाय, आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, सायकल पाहतोय, बऱ्याच गोष्टी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हर 18 रन, पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन आणि आत्ताच्या ओव्हर मध्ये एकंदरीत 8 रन. 2 ओव्हर 18 रन, उर्वरित 12 बॉल पहिल्या इनिंग मध्ये अजूनही शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करायचंय, चला थोडं फास्ट करायचंय, चला थोडं घाई करा. पहिली विकेट मार्गी लागली, सुशांत माघारी गेले आणि दरम्यानचा नेक्स्ट बॅटर नॉन स्ट्राईक एंडला रोहित पाहायला मिळतोय. तिसरी ओव्हर,
ओहो क्या बात आहे, दांडी गोल होतीये. काय बॉल आकलाय. ओव्हर पिचचा टप्पा मिस झाला बॅटरच्या रडार मधून आणि इथे मात्र डावी यष्टी उद्ध्वस्त केली. बॉलने देखील काय उसळी घेतली. पिचिंग केलाय बॉल एक योग्य प्रकारे. गोलंदाज पहिलाच बॉल हातात असताना इथे मात्र धावांवरचं अंकुश ठेवतोय का. वाढलेल्या धावांमध्ये आणखी भर होत असताना त्या कंट्रोल करतोय का. बऱ्याच गोष्टी आहेत, बरीच उत्सुकता आहे प्रत्येकाला, बरेच प्रश्न आहेत. एक टॅप करण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे, चांगला बॉल पुन्हा एकदा. अगदी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने हा गोलंदाज मात्र प्रसाद गोलंदाजी करतोय. ही ओव्हर जर त्यांनी कंट्रोल केली, सेफ केली तर नक्कीच धावांवरती कंट्रोल होईल आणि एक 27-28 धावांपर्यंत संघ आटोक्यात आणता येऊ शकतो. पुढे येऊन खेळचा प्रयत्न, टॅप केलाय, सिंगल रन मिळतोय. तीन बॉल 19 रन. तीन बॉल आणि 18 रन झालेत. 15 बॉल 18 रन झालेत. 19 झाले, सॉरी. पुन्हा टॅप केलाय, फुलटॉस बॉल मिळालाय. आज सायंकाळच्या सत्रामध्ये देखील बराच क्रिकेटचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे, बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार आहे. मुंबईतील, मुंबई बाहेरील मातब्बर संघ या खेळपट्टीवरती आपलं कौशल्य, आपलं अधिराज्य, आपल्या चुका आणि आपल्या असलेल्या काही करामती दाखवताना पाहायला मिळतील. त्यांना देखील आमंत्रण दिलंय, ते संघ देखील दाखल होतील. त्या संघाच्या माध्यमातून देखील प्रत्येक खेळाडूला मात्र, प्रत्येक प्रेक्षकाला ती उत्सुकता राहिली आहे. चला थोडंसं घाई करायचंय, स्पीडअप करायचंय. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. ओहो 2 रन मिळालेत. धावा येणं गरजेचं आहे, त्या कशाही येऊ देत. 2 रन मिळालेत. धावांचा डोंगर रचला जातोय. 5 बॉल 22 रन झाले. तो शेवटचा बॉल प्रसादचा, तिसऱ्या षटका दरम्यानचा. अजून एक ओव्हर बाकी आहे. इनिंग मागील 7 बॉल शिल्लक. 1 to go. इथे पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्वीप खेळायचा होता. लेग बाईचा रन मिळतोय, सिंगल रन आणि एक पूर्ण. 23 धावा, 18 बॉल 23 समीकरण झालंय. उर्वरित 6 बॉल. चला थोडंसं घाई करायचंय. टीम मीटिंग थोडं कमी करा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग. थोडं कमी करायचंय. 23 झालेत. शेवटची ओव्हर. ओमकार बॉलर. पॉवर प्लेची एक जबाबदारीची महत्वपूर्ण ओव्हर हाताळतोय.
तसं पाहता पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अधिराज्य बॅटरने गाजवलं आणि तसं पाहता गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय. खऱ्या अर्थाने बॅटरला ती संधी असते, परंतु त्यातून काही चुका देखील घडताना पाहायला मिळालेत. या अगोदरच्या मॅच मध्ये संजू सारख्या गोलंदाजाने पॉवर प्लेची जबाबदारीची ओव्हर 2 विकेट 3 धावा खर्च करत प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळवला. पहिलाच बॉल एक्स्ट्रा मध्ये भर घालते. 24. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, इथे आलाय डॉट बॉल. लेग फाईन क्षेत्रामध्ये एक स्वीप केलेत. इथे मात्र आणखी एक एक्स्ट्रा. पुन्हा एक टॅप केला जातोय. आता धावा झाल्यात, केवळ टचअप द्यायचंय, धावांना आकार द्यायचाय. एक समाधानकारक धावसंख्या निर्माण केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील एक चांगला धावा जोडल्या आणि त्या अनुषंगाने गोलंदाजांना जे गोलंदाजी करण्यासाठी मदत झाली तीच परिस्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. संधी होती, सिंगल रन मिळेल. एक एक रन, एक एक क्षण, एक एक डॉट अतिशय महत्वाचं आहे. 3 बॉल झाले, 4 बॉल, लास्ट 2 बॉल. पहिले इनिंग मागील ओमकार या गोलंदाजाचे 28-28. 2 बॉल 2, 30 रन होतील. 31चं टार्गेट भला मोठा टार्गेट असू शकतो. लास्ट 2 बॉल. इथे चान्स घेतला होता, परंतु इथे मात्र यष्टांवरती बॉल आदळतोय. विकेट मिळेल. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉल साठी बॅटर आहेत विघ्नेश. शेवटचा बॉल. विघ्नेशचा विचार करता विघ्नहर्ता जोगेश्वरी संघ व्यावसायिक गटातून देखील त्याची मजल असते. आज आपल्या जोगेश्वरी स्थानिक संघातून खेळतोय. शेवटचा बॉल मिळालाय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल कशा प्रकारे सामोर जातोय. तसेच शैलेश गायकवाडचे उपस्थित झाले, तर स्वागत आहे आपले देखील. इथे टॅप करायचा प्रयत्न, रनआउटची संधी फेकी केली, परंतु 1 रन कंप्लीट होतीये. बऱ्याच फास्ट मुवमेंट पाहायला मिळाल्या बॅटर कडनं झालेल्या. एक चांगला टायमिंगचा वापर. तिथे फिल्डिंग करत असताना प्लेअर कडनं देखील बॉल कलेक्ट करून फेकी केली गेली. 1 रन मिळत असताना संघाचं धाव गणित पुढे सरसावत. धावांचं गणित आहे 30 रन झालेत. 31चं टार्गेट. 29 झालेत. 29 झाले, सॉरी 29 झालेत आणि 30चं टार्गेट. दुसऱ्या डावामध्ये या धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत कट्टा बॉईज संघाला.
29 झाले 30 पाहिजे पैसे लागतो बाई काय नाही एवढे काय नाही जुना बॉल कुठे काय माहिती जुना बॉल हॅलो, चला काही क्षणातच सेकंड डावाकडे आपण वळत आहोत आणि तसेच थर्ड मॅच साठी देखील रेडी राहायचे. या सामन्याचा विजेता संघ आणि मागील सामन्याचा विजेता संघ या दोन संघांमधून ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जॉय 11 हा संघ पहिली मॅच उद्घाटनीय मॅच आणि विजेता संघ आहे आणि या मॅच मधून होणारा विजेता संघ अशी मॅच आपल्या भेटीसाठी घेऊन येईल. संकल्प चषक 2025 पर्व 5 या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आज हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जॉली क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आज जॉली क्रीडा मंडळाचा आपण बॅनर देखील पाहतोय. त्या 42वी मुंबई उपनगर अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचा एक मोठा जल्लोष साजरा केला गेला. अंतिम विजेता संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिले गेले. मुंबईतील कबड्डीचा देखील त्यांचा एक वेगळा इतिहास आहे. संपूर्ण मुंबईमध्ये त्यांचे खेळाडू मात्र आज कबड्डीच्या माध्यमातून आपली कारकीर्द गाजवत आहेत. अगदी जॉली क्रीडा मंडळाचा तिथे आपण गोविंदा पथकाचा बॅनर देखील पाहतोय. म्हणजे कबड्डी, क्रिकेट, गोविंदा पथक या प्रत्येक गोष्टीमध्ये जॉलीने आपल्या मात्र वाटचाल सातत्याने पाहायला मिळते. जय जवान गोविंदा पथक देखील आपण बॅनर पाहतोय. तर जय जवान गोविंदा पथकाचा इतिहास एक वेगळाच इतिहास नेहमीच आपण पाहिलाय. संदीप ढवळे सर यांच्या प्रशिक्षणाखाली आज जय जवान गोविंदा पथक नेहमीच महाराष्ट्रभर त्यांची चर्चा राहिली आहे. मॅच सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते. तीस धावांचा टार्गेट, 30 बॉल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीवीर जोडी पहिली ओव्हर मयुरेश गोलंदाज सज्ज होतोय. सलामीची जोडी दाखल होते. एक प्लेयर पाठवा, थोडं फास्ट करायचंय. चला, ओमकार आणि अमय ही जोडी मात्र दाखल झाली आहे. ओमकार मॅच चालू होते. पहिली ओव्हर. ओहो, क्या बात आहे. उजवी यष्टी, जजमेंट चुकतंय. म्हणजे जज करणं हे कौशल्य मानलं जातं, त्यात मात्र हे चुकी होतीये. पहिला विकेट मार्गी लागलाय. पहिला सलामीवीर माघारी पाठवलाय. 30 धावांचा पाठलाग करत असताना एक अडचण निर्माण केली गेली आहे. चला, थोडंसं घाई करायचंय. बॅट्समन पाठवा लवकर. कट्टा बॉईज संघासमोर असलेलं आव्हान, बरंच मोठं धावांचं लक्ष, बरंच मोठं टार्गेट. सुशांत इथे नवीन बॅटर. आज दिवसातील दुसरी मॅच आपण दुसऱ्या मॅच कडे वळलोय. सिंगल रन मिळतोय. डिक्लेअर रन मिळेल. ओहो, मनगटी वापर, कलात्मक नेत्रदीपक फटका, सिंगल धावांसाठी.
पुन्हा एका सिंगल धावेसाठी पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये त्याच दिशेला प्रयत्न झाला होता, परंतु प्लेयर होते, बॉल अडवलाय, डॉट बॉल येतोय. डॉट करून चालणार नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे, धावा रचना महत्वाचं आहे, धावा उलगडणं गरजेचं आहे. इथे टॅप केलाय, पॉइंटला दिशा दिली गेली आहे, सिंगल रन मिळतोय. पहिला बॉलर खाली ओव्हर झाली. तसं पाहता गोलंदाजाचा विचार केला तर दुखापत झाली आहे, तरी देखील दुखापतग्रस्त होत असताना देखील आज या खेळपट्टीवरती दाखल केलाय. अर्थातच 6 टाके पडलेत या गोलंदाजाला, तरी देखील आज मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी रोखायचंय. या दृष्टिकोनातून हा गोलंदाज पहिली ओव्हर मार्गी लावली मयुरेशने आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर रन आहेत 3 धावा खर्च केलेत. हाताला दुखापत झाली आणि तरी देखील 3 धावांचं षटक हाताळलंय, 1 विकेट मिळवलाय. क्या बात आहे मयुरेश. कुठे दुखापत झाली, कुठे टाके पडले, कुठे पडले, डोक्याला हाताला कुठे पडले, कुठे दाखल दिसत नाही, कुठल्या हाताला पडले कुठे दिसत नाही. सोनू आलाय, सोनू येतोय. मॅच कठीण झाली आहे, आव्हान वाढलंय, बरेच धावांचा संघर्ष करावा लागतोय, आक्रमकता गरजेची आहे. मार्ग निघेल का या बॅटरकडनं असलेली ही धावांची गणित सुटतील का, नो बॉलचा इशारा होतोय. पंच म्हणून आज स्वप्नील देखील या प्रत्येक मॅच मध्ये काम करता येतं. पंच म्हणून विक्की देखील काम करतायत. इथे आणखी एक एक्स्ट्रा. सिंगल रन येतोय. एक बॉल जसा आता वर चढेल, एक बॉल पुढे निघेल, तसं मात्र मॅच आणखीच बरीच कठीण प्रवासातून जाताना पाहायला मिळेल. बरीच आक्रमकता करावी लागणार आहे. पुन्हा एक सिंगल रन मिळतोय. या एकेरी धावाने धावांचं गणित काय उलगडणार नाहीये, धावांचा प्रवास पूर्ण होणार नाहीये. पुन्हा एक सन्मान दिलाय, सिंगल रन मिळतोय. आठ रन झाले तो. इथे चान्स घेतलाय मिड ऑनच्या दिशेने, बाउंड्रीवर बॉल पाठवला सुशांतकडे, फेकी केलाय, सिंगल रन होते कंप्लीट. मॅच बदलू शकते, मॅच ऑन होऊ शकते, विजयाच्या वाटेवरती येऊ शकतात, विजय साजरा केला जाऊ शकतो. चान्स घेतला, पुन्हा एक चांगला स्ट्रोक, क्या बात आहे, कमालीचा, वंडरफुल. ओहो, पहिली शांतता पाहायला मिळाली आणि त्यानंतर वादळ पाहायला मिळालं. अर्थातच बॅटिंग 13 रन झालेत. धावांचा आकार, धावांचं गणित बदलत असताना 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे. आता मात्र थोडस संघामध्ये मात्र आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, अडचण वाढली आहे. शेवटचा बॉल अजूनही सोनूचा बाकी आहे. सुशांतने चांगला चान्स घेतला, वाट पाहिली त्या बॉलसाठी, प्रतीक्षा केली आणि त्या प्रतीक्षेतून त्याला मात्र एक चांगलं यशस्वी उत्तर मिळालंय. परंतु विजयाचं यश अजूनही संपादन करायचंय, त्या विजयाच्या उंबरठ्यावरती जायचे, पोचायचे, त्यातून तुमच्या संघाचा विजय मात्र साजरा करायचाय. त्यासाठी अजूनही बरेच बॉल शिल्लक आहे, 13 बॉल आणि गरज आहे एकंदरीत.
17 13 बॉल 17 धावांचं आव्हान अजूनही उरलंय. सन्मान दिलाय पुन्हा एकदा सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत 14. 12 बॉल गरज आहे 16 रनांची. 4 धावा वर आहेत. इथे मात्र आता टीम मीटिंग केली जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजाला मात्र आमंत्रण दिलं जाणार आहे, कोणावरती ती धुरा तो बॉल सुपूर्द केला जातोय. तिसरी ओव्हर विघ्नेश गोलंदाज सेट होतोय. इथे चान्स घेतायत का बॅटर, काही निर्णय घेतोय का, इथे विचार केला जातोय. ही ओव्हर मार्गी लावायची आहे, त्यासाठी हा चान्स घेतला जातोय का, स्वीकारला जातोय का. चला बराच वेळ घेत आहे. तसं 2 खेळाडूंमधून 2 बॅटरमधून विचार केला, परंतु पॉवर प्ले साठी शेवटचं षटक त्यांनी मात्र विचारात घेतलंय. या ओव्हरला 6 बॉल 6 जरी धावा जुळवल्या तरी 6 बॉल 10 हे समीकरण मिळू शकतं. चला थोडं स्पीडअप करायचंय, प्रत्येक टीमला रिक्वेस्ट आहे. आज आपण थोडस उशीर झालाय, परंतु तदनंतरचा उशीर आपल्याला चालणार नाहीये. इथे घेतला पॉवर प्ले, इथे अधिराज्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. चला बराच वेळ घेत आहे, बरोबर आहे. आपण एक प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे, लाईव्ह क्रिकेट खेळत आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक प्लेअर वरती कुठेतरी आपण स्वतःच्या माध्यमातून तत्परता दर्शवायची आहे. पहिला बॉल विघ्नेशचा व्हाईट बॉल. मॅच जवळ येते का, मॅच रंग बदलते, मॅच मधील ट्विस्ट क्या बात आहे. मॅच तयार होणार. ओहो, इथे मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल काय झालाय अजूनही निर्णय सुटलेला नाहीये. चला निर्णय होईल प्लीज, नो आर्ग्युमेंट. अंपायर वरती सोडून द्या सर्व जबाबदारी. फेरल डिलिव्हरी झालाय, बॉल इथे मात्र डॉट होतोय. एक अचूक आणि योग्य निर्णय मात्र 3 पंचांनी मात्र इथे मार्गी लावला. निखिल असतील, आमचे पंच स्वप्नील असतील, पंच राजू असतील, यांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय कळवला गेला. इथे मात्र स्टेप आउट केला, मिस झालाय आणि रन आउट. स्टंपिंग आउट होतोय, बॅटर माघारी जातोय आणि किक झटका. मॅच तयार होत होती, मॅच आकार बदलत होती, मॅच मधील एक जिवंतपणा तयार झाला होता. विजयाच्या आशेचे किरण जागे झाले होते, परंतु इथे पुन्हा एकदा विजयावरती त्या थोडस मात्र आता पाणी सावरलंय. चला थोडं स्पीडअप करायचं, बॅट्समॅन लवकर पाठवायचं आहे. रितेश आलेत नवीन बॅटर. पॉवर प्लेची ओव्हर आहे, तसा काही अजूनपर्यंत चान्स घेतला गेला नाहीये. ती पॉवर प्लेची रेष अजून भेदलेली नाहीये. इथे आणखी एक झटका, आणखी एक विकेट. इथे मात्र एका मागोमाग एक विकेट मिळालाय विघ्नेशला.
आणखी एक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. मॅच पुन्हा चालू करायची असेल, मॅच पुन्हा तयार करायची असेल तर एकेरी धावा आणखी पुढे नेऊन या क्षणाला नॉनस्ट्राईक बॅटर सुशांतला स्ट्राईकवर आणायचंय. सुशांतकडनं चौकार आलाय, सुशांतकडनं बरेच बॉल पुढे नेलेत, धावा पुढे नेलेत. गौरेश येतोय नवीन बॅटर. ओहो, फटका फसतोय, बॉक्स आउट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ओव्हरआर्म क्रिकेटचा हा फटका पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक विकेटची मात्र रेलसेल हॅट्रिक मात्र इथे पूर्ण केली जाते. पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातील विघ्नेशच्या माध्यमातून या टुर्नामेंटच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विघ्नेश हाताळतोय. मॅच जवळ आली होती परंतु त्या मॅच मधून पुन्हा एकदा बॅकफुटला जाते टीम कट्टा बॉईज श्यामनगर. फुलटॉस बॉल, ओहो क्या बात आहे, बाउंड्री आली आहे. हेच करायचं होतं, याच गोष्टी अपेक्षित होत्या. यातूनच काहीच्या गोष्टी संघाला मात्र दिशा देऊन जातील. आलाय चौकार. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये इथे मात्र आता मात्र अडचण निर्माण झाली आहे. 19 जवळ झालेत. 1 to go. इथे पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न. किती रन मिळत आहेत एकंदरीत? एक रन मिळालाय. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटका अखेरीस धाव संख्या आहे 20 रन झाले. अजूनही 6 बॉल आणि 10 रनांची आवश्यकता. त्या तिसऱ्या षटकातील काही चेंडूंवरती गेलेले विकेट ते विचारात घेता त्यामुळे संघ मात्र बॅकफुटला गेला होता. त्यातून हा चौकार आलाय. ते जर विकेट गेले नसते, त्यावरती रन जरी आले असते तरी काही चित्र बदललं असतं. 6 बॉल आणि 8 धावांची देखील मॅच पाहता आली असती. 6 बॉल आणि 10. चला थोडं घाई करा. 6 बॉल आणि 10 रनांची गरज. शेवटची ओव्हर. सहा बॉल 10 साठी शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजाचा अटॅक करत असताना उजव्या शैलीचा गोलंदाज आहे. बॉलरचं नाव ओमकार. सहा बॉल मॅच. सुशांतला बरेच वेळापासून आपण नॉन सेकंडला पाहतोय. सुशांतकडे तशी संधी मिळालेली नाहीये. सुशांतला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. इथे आणखी एक विकेट मिळतोय. सुशांत काहीसा नाराज झालाय. प्रत्येक आलेला बॅटर मात्र माघारी जातोय. गणेश येत आहेत नवीन बॅटर. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. 4 बॉल मध्ये अजूनही 10 धावा रचायचे आहेत. ओहो, आणखी एक दांडीगुल होते. आणखी एक विकेट मार्गी लागलाय. संघ पूर्णतः डगमळलाय. पूर्णतः संघामधील असलेली परिस्थिती पाहता संघ आता मात्र विजय निश्चित करत असताना त्यांना मात्र बऱ्याच कष्टांवरती मात्र कष्ट करावे लागणार आहेत. 3 बॉल आणि 10 रनाची गरज. वाईट बॉल असेल. सन्मान दिला. सिंगल रन डिक्लेअर मिळतोय. सुशांतला स्ट्राईकवर आणायचा होता परंतु त्यातही सुशांतचा बॅड लक. सुशांतला नॉन स्ट्राईकलाच ठेवलंय. चान्स घेतलाय. बॉल अडवला जातोय बॉलरच्या माध्यमातून. डॉट बॉल. लास्ट बॉल आणि विजयाचा बॉल. टीम आहे विजयी संघ म्हणून पुढील वाटचाल पुढे करत असताना लास्ट बॉल अजूनही मार्गी लावायचा आहे. अर्थातच संजय बॉईज संघ
या पहिल्या मॅच मध्ये आपला विजय निश्चित करताना पाहायला मिळतोय या शेवटच्या बॉलवरती. या चौकार आलाय, आपली छाप सोडली, परंतु हा विजय मात्र संजय बॉय संघाने मात्र आपल्या नावावरती केलाय. 27 झालेले. 3 धावांनी मात्र पराभूत झालाय संघ. सगळं लिहून ठेव ना पाहिजे. आवाज दे ना. कुठे गेला तू? किती राहिले बॉल? मॅचला लागणार नाही. हा घे ना मग.